महाकाली कॉलरी चंद्रपूर येथील परिसरातील अमराई स्मशानभूमीच्या जागेवर होत असलेल्या अवैध अतिक्रमणाविरोधात गुरुवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी परिसरातील नागरिकांनी एकत्रित येत तीव्र निषेध केलाय। स्मशानभूमी बचाव या हाकेला प्रतिसाद देत नागरिकांनी अतिक्रमणांना जोरदार विरोध केलाय आणि आपली सामूहिक जागा वाचवण्यासाठी ठोस पाऊल उचललेले आहे। नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊया। काही समाजकंटकांनी अमराई स्मशानभूमीच्या जागेवर बुलडोझरच्या साहाय्याने अतिक्रमण करून जागेची विक्री सुरू केल्याची गंभीर बाब 10 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली। यावेळी स्मशानभूमीमध्ये सिमेंटचे खांब, टीनचे शेड तयार करणे आणि जुन्या समाधी तोडण्याचे प्रकारही सुरू होते। माहिती मिळताच नागरिक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी हे अतिक्रमण त्वरित हटविले। आजचे आंदोलन आणि निषेध भविष्यात अशा प्रकारच्या अतिक्रमणाच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी परिसरातील सजग नागरिकांनी आज सकाळी 10 वाजता महाकाली कॉलरी कॅन्टीन चौक येथे एकत्रित येऊन पुढील दिशा ठरवली आहे। सर्व नागरिक एकत्रितपणे स्मशानभूमी परिसरात गेले आणि त्यांनी आपल्या हक्काची जागा सुरक्षित करण्यासाठी फलक लावले। या फलकांवर स्पष्ट मजकूर होता की ही जागा स्मशानभूमीची आहे, इथे कोणी अतिक्रमण करू नये, अतिक्रमण केल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल। सकाळी 11 वाजता हा फलक लावून महाकाली कॉलरीच्या लोकांनी अतिक्रमणाविरोधी आपला निषेध दर्शविलाय। निवेदक श्री किशोर डी मडगुलवार यांनी परिसरातील सर्व बंधू भगिनींना आवाहन केलं होतं की त्यांनी वेळात वेळ काढून या आंदोलनात सहभागी व्हावे, जेणेकरून स्मशानभूमी आपल्या हक्काची आहे हा संदेश स्पष्ट होईल। महाकाली कॉलरी परिसरातील नागरिकांनी या माध्यमातून प्रशासनाकडे मागणी करणार आहे की त्यांनी या स्मशानभूमीच्या जागेची तात्काळ मोजणी करावी, अतिक्रमणांना योग्य दंड करावा आणि भविष्यात असे प्रकार होणार नाही यासाठी ठोस सुरक्षा उपाययोजना कराव्यात। अखेरीस महाकाली कॉलरीतील लोकांनी एकत्रित येऊन स्मशानभूमी वाचवण्यासाठी केलेल्या या सामूहिक प्रयत्नाची चर्चा परिसरात होत आहे। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी वाहवाली सय्यद, चंद्रपूर।